जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आज उल्हासनगर शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत बोधगया येथे बौद्ध भिक्षूंच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। शिवाय बोधगया येथील बुद्ध विहारावर बौद्धेतरांनी नियंत्रण मिळवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बुद्ध विहार त्वरित बौद्ध भिक्षूंना सोपवावा अशी मागणी भंते एन आनंद महाथेरो यांनी केली। सरकारने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशाराही यावेळी स्वराज्य संघटनेचे ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी दिलाय। चिरंतिष्ठन्तु लोकास्मिन् सम्मा संबुद्ध शासनं, जगामध्ये तथागत सम्य संबुद्धांचा संदेश पसरलाच जाईल आणि त्याचप्रमाणे उगमस्थान आहे बुद्धगया बौद्धांच्या साथीत मिळाला पाहिजे आणि मिलना चाहिए। तो ये भिक्षु संघ हम प्रार्थना करते हैं और आशीर्वाद देते हैं। ये जो अपना भारत स्वतंत्र हुआ उसी समय ये होना चाहिए था, तो लेकिन कोई बात नहीं, 77 साल हो गया, तो फिर भी अभी निस्संदेह सर्व जगाला है, पूरा जग को ये मालूम हो गया कि ऐसा अन्याय हो रहा है। तो इसलिए तो हम प्रार्थना करते हैं भिक्षु संघ कि ये बुद्ध गया तथागत भगवान बुद्ध का जो स्थल जो है, जो पवित्र स्थल है, ये बौद्धों के नाम पर ही होना चाहिए। ये सद्भावना भिक्षु संघ करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। आज या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या वतीने बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते इतर धर्मियांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांच्या हाती आलं पाहिजे, यासाठी स्वाक्षरी मोहीम अभियान सुरू करण्यात आलं आहे। बोधगया येथे भिक्षू संघ अनेक दिवसापासून या मागणीला घेऊन उपोषण करत आहे आणि हा लढा जवळजवळ 50 वर्षापासून सुरू आहे। द बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 जो आहे हा संविधान लागू होण्याच्या आधीचा कायदा आहे आणि त्याच्यात ज्या जातक अटी आहेत की बौद्ध गयावर इतर धर्मियांचा अधिकार असेल ती असंविधानिक आहे, म्हणून तो जो ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे ही आमच्या संघटनेची मागणी आहे, भिक्षू संघाची मागणी आहे आणि हे आंदोलन देशभर पेटत आहे। ही उल्हासनगरमध्ये आज सुरुवात झालेली आहे। जर शासनाने तो ॲक्ट त्वरित रद्द करून संपूर्ण महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही तर हे जन आंदोलन फार मोठं होणार आहे। जवळजवळ 35 देशाने याची दखल घेतलेली आहे आणि सर्व बौद्ध देश याच्यावर बोलत आहे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की आमचा जो महाविहार आहे जिथं बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते बौद्धांचा त्याच्यावर अधिकार आहे, ते त्वरित तिथून इतर धर्मियांचा कब्जा खाली करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।